पुढे सरकले बॅटिंग करताना बॉस फायटर ओवळे दोन्ही ओपनिंग पेअर 4 षटकांचा सामना आहे. मॅच नंबर 4 आजच्या दिवसातील हा चौथा सामना. तर पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होणार सुजल आणि आयुष. स्ट्रायकर एंडला सुजल, नॉन स्ट्रायकर एंडला आयुष. पहिला चेंडू अनिकेत. पहिला चेंडू ताकदीचा फटका ऑन साइडला ड्राईव्ह करतोय, दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय आणि 2 धावेसाठी निघालेत. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची ही खासियत असते. नजरेसमोरून धावा चोरणं फिल्डिंगला थोड्या डिफिकल्टीज असतात. आणि आता सुरुवात करताना ओवळे बॉस फायटर प्रतीक भाया यांचा संघ आज इथे खेळणार आहेत आणि त्यांचे युवा सहकारी हा सुद्धा एक तागडा संघ आणि त्यांच्या विरुद्ध शेखर यांचा कुंडेवाल. सामना पाहायला मजा येणार आहे. आतापर्यंत आपण पाहतोय गोलंदाज अनिकेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा. सुजल स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा बॉस फायटर ओवळे यांच्याकडून. हा चेंडू ड्राईव्ह करतोय, स्टेप आउट केला, ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न नकार दिलाय सुजलनं. सुजल पोहोचला वैयक्तिक 3 आणि संघाची धावसंख्या बिनबाद 3 या धावसंख्येवर. ओवळे विरुद्ध कुंडेवाल. पुढचा चेंडू. हो, हा चेंडू खूप चांगला होता, हलकासा स्विंग झालाय आणि आयुषला बीट करतो हा डॉट बॉल. आतापर्यंत चेंडू आणि धावांचा विचार केला तर 3 चेंडू एकूण धावा 3. पुढचा चेंडू. हो, गुड लाईन स्पॉट वरून बघा गोलंदाजी किती चांगली आहे. दिशा टप्पा विभिन्नता, प्रत्येक चेंडू काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न करतो अनिकेत आणि मोठे फटके रोखण्याचं काम आतापर्यंत त्याचं यशस्वी झालंय. 4 चेंडू. ऑन साइडला ड्राईव्ह करतो, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, फिल्डर रेडी. 1 धाव. आयुष आणि सुजल ही सलामीची जोडी. यशस्वी षटक सुद्धा म्हणता येईल कारण आतापर्यंत 5 चेंडू मध्ये एकही मोठा फटका नाहीये. अपेक्षा ओवळे संघाला. शेवटचा चेंडू. एकूण धावा धावफलकावर 4. 4 रन्स ऑन बोर्ड. बिनबाद खेळताना सुजल आणि आयुष. कुंडेवाल कडून गोलंदाज अनिकेत. आतापर्यंत 2 डॉट चेंडू सुद्धा पाहिले, एकही अवांतर चेंडू नाहीये. यंग टॅलेंट अनिकेत. शेवटचा चेंडू. हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, बीट करतो सुजलला. 4 मध्ये वैयक्तिक 3 वर खेळतो सुजल आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. चांगल्या गोलंदाजांचं प्रदर्शन दाखवलं ते गोलंदाज अनिकेतनं कुंडेवालसाठी. आतापर्यंत धावा धावफलकावर 4 बिनबाद. मात्र जी सुरुवात हवी होती, दमदार सुरुवात जी हवी होती, ती सुरुवात आतापर्यंत बॉस फायटर ओवळे संघाची पाहायला मिळत नाहीये. 1 षटकाचा खेळ संपला आणि एकूण धावा धावफलकावर 4 बिनबाद. ओव्हर नंबर 2. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 4. दुसरे षटक घेऊन आलंय कुंडेवाल संघाकडून. ऑलराऊंडर आहे आणि गोलंदाज बायकरमॅन समाधान. पहिला चेंडू टॅप करतोय, सिंगल. 2 धावेसाठी पलटवार. थोडी घाई, मात्र इथे सेफ. बॉस फायटर ओवळेनं टॉस जिंकलाय आणि बॅटिंगला पसंती दिली. आता पाहूया पहिला चेंडू समाधान ला आपण जरूर पाहतोय. आयुष आणि सुजल. एकूण धावसंख्या धावफलकावर टोटल रन्स. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, बीट करतोय आणि गोलंदाजी कमालीची. हा डॉट बॉल. आतापर्यंत समाधानला पाहूया. पहिल्या चेंडूवर 1 आणि त्यानंतर हा डॉट बॉल. पुढचा चेंडू. ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागतोय मात्र अपयशी ठरतोय. सुजलला अजूनही सूर गवसला नाहीये, इथे डोकं वरती काढावं लागेल. आतापर्यंत 3 चेंडू 2 डॉट, सिंगल. टोटल रन्स पाहूया 5 रन्स ऑन बोर्ड. एज लागते. यस, बॅट्समन आउट. पहिला धक्का. एकूण धावसंख्या बॉस फायटर ओवळे. एकूण धावा आहेत त्या 5 आणि पहिला गडी बाद.
40+ बघा संजय वासकर आज या पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये आज त्यांचा संघ अनिकेतनं पहिलं षटक आणि त्यानंतर समाधान 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिली 1 विकेट नवीन फलंदाज सरकलाय परम डेंजर मॅन आहे आणि आता ओवळे संघाला धावांची गरज आहे एकूण धावसंख्या 5 4 चेंडू संपलेत मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे पहिल्या चेंडूवर परमच्या बॅट मधून हा तडाखा बिग शॉट एक्सलंट शॉट यासाठी ओळखला जातो परम आणि डावाची सुरुवात केली षटकारानं आणि आता अशा फटकेबाजीची गरज आहे एकूण धावसंख्या धावफलकावर 11 11 रन ऑन बोर्ड पहिला गडी बाद झालाय एकूण धावा असताना 2 षटकांचा खेळ सूर्य शेवटचा चेंडू आणि परमला हेच करावं लागेल पहिल्या षटकामध्ये संघ थोडा बॅकफुटला गेला आणि तिथून आता तोंड उघडणं गोलंदाजावर हल्ला करणं आल्या आल्या दाखवला षटकार 11 धावा 1 गडी बाद लो फुलटॉस चेंडू ऑन साइडला ड्राइव्ह करतोय फिल्डर रेडी 1 धाव 2 धावेसाठी निघाले प्रयत्न झाले आणि कॉल सुद्धा कंप्लीट 2 धावा 2 षटकानंतर पहिल्या षटकामध्ये बॅकफुटला गेलेला 1 षटकारानं नवी ऊर्जा निर्माण झाल्या आणि 2 षटकानंतर आता एकूण धावा धावफलकावर 13 1 गडी बाद 13 तर नेक्स्ट मॅच होणार आहे ओम साई भेंडकल आणि एकता भंगारपाडा आपल्याला रिपोर्टिंग करायचे टॉस साठी लगेच आलात तरी चालेल ओम साई भेंडकल आयोजकांच्या वतीने आम्ही आपल्याला कॉल करतोय भेंडकलचे कॅप्टन जुगल करत आणि एकता भंगारपाडा सिद्धेश वासकर चला टॉस साठी या लगेच कारण मगाशी अमित म्हात्रे सरांना माहिती दिली 5 पर्यंत तिथे परमिशन आहे मैदानावर थोडा फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे आता एकूण धावा 13 2 षटकामध्ये थोडा बॅकफुटला मी म्हणेन कारण दोन्ही संघ बलवान आहेत आणि आता चांगल्या धावेची गरज आहे आयुष कडून अपेक्षा संघाला बॉस फायटर ओवळे स्ट्रायकर एंडला पहिला चेंडू ओव्हर नंबर 3 गोलंदाज झालाय नंबर 3 वर पहिलं षटक फेकलं अनिकेतनं त्यानंतर समाधान कातकरीला पाहिलं आणि आता आपण पाहतो क्रमांक 3 वर कुणाल आलाय आणि आपण पाहतो पंचांचा इशारा हा व्हाईट बॉल टोटल रन्स पाहूया प्रोजेक्टेड स्कोर 31 एकूण धावसंख्या धावफलकावर पाहिलं 15 आतापर्यंत कुणालचे 2 चेंडू अवांतर आहेत आणि याचा फायदा उठवत असताना बॅटिंग करताना बॉस फायटर ओवळे पोहोचलाय एकूण धावा 15 4 चेंडूचा सामना केला आयुषनं वैयक्तिक 2 वर खेळतोय स्ट्रायकर एंडला कुणाल ओव्हर नंबर 3 बॅटच्या मधोमध हा लांब लचक हा तडाखा लॉंग 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 वे आयुष याचीच वाट बघत होता त्याला हाच फटका खेळायचा होता आणि तो फटका अखेर दाखवला पावसाळी रबर बॉल क्रिकेट मध्ये पावसाचं आगमन सुद्धा झालं आणि या आयुष्या फटक्यानं नवी ऊर्जा पुन्हा निर्माण केल्या 21 धावा धावफलकावर भेंडकल आणि भंगारपाडा टॉस साठी शेवटचा कॉल आहे आपण लगेच संपर्क साधा पुढचा चेंडू कुणाल हा चेंडू बेनिफिट उठवता आला नाही जर फायदा उठवता आला असता तर चित्र वेगळं असतं मात्र कमबॅक करताना कुणाल हा डॉट बॉल 21 धावा धावफलकावर सामना 4 षटकांचा आहे 21 धावा धावफलकावर ओव्हर नंबर 3 हाफ ट्रॅकर चेंडू खाली राहिला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न सामना आहे परमचे 2 षटकार आयुषचा 1 षटकार उर्वरित गोलंदाजी कुंडेवालनं जबरदस्त केल्या मात्र हा फटका ऑन साइडला फिल्डर रेडी आणि जरूर पाहूया गुड कॅच पूर्वार्धाचा खेळ संपलाय एकूण धावसंख्या धावफलकावर टोटल रन्स पाहूया बॉस फायटर ओवळेनं आपण पाहतो एकूण धावा बनवल्या 33 आणि 34 धावांचं टार्गेट 34 रन्स टू विन क्रिकेट मध्ये काय होऊ शकतो कमालीच्या फटक्यानं डाव सांभाळला मात्र कुंडेवालच्या क्षेत्रशान आणि गोलंदाजानं सर्वांची मने जिंकल्या चला टॉस करूया भेंडकलचे कॅप्टन एकता भंगारपाड्याचे कॅप्टन रेडी आहे टॉस इथे होणार आहे
विनिंग टार्गेट पाहूया विजयासाठी 34 धावांचं लक्ष्य. तर 34 धावांचं टार्गेट, 34 रन्स टू विन. बॉस फायटर ओवळे आणि खुंडेवाल यांच्यामध्ये होणारी लढत आहे. पहिल्या फेरीतीला चौथा सामना आहे. चला टॉस साठी भेंडकळला लास्ट कॉल आहे. टॉस साठी लगेच संपर्क साधा. भेंडकळचे संघनायक आणि एकता भंगारपाडा. तर वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. खुंडेवालला विजयासाठी गरज असेल 34 धावांची. समाधान आणि संतोष उतरलेत. गुलशन यांचं पहिलं षटक, 34 रन्स टू विन. पहिला चेंडू गुलशन, पहिला चेंडू टॅप करतो डीप बॅकवर्ड पॉइंट कडे. क्षेत्ररक्षक रेडी आणि सुरुवात चांगली दणक्यात द्या. सुरुवात चौकाराने केल्या. समाधान बायकर मॅन आहेत, ऑलराऊंडर आहेत. गोलंदाजीमध्ये सुद्धा दर्जा दाखवलाय आणि आदिवासी प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा त्यांनी गाजवल्या. बॉस फायटर म्हटला तर संजूबाई सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व. आणि या स्पर्धेसाठी जे आपण मैदान पाहतोय, संजूबाई यांचा आम्ही बॉस यांचा धन्यवाद देतोय. ग्राउंड सफाईसाठी लागणारी यंत्रणा ज्यांनी आम्हाला पुरवली आहे, संजूबाईंचा मनापासून धन्यवाद. आणि पंकज घरत यांनी आम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचं हे क्रीज उपलब्ध करून दिलं, त्यांचं मनापासून धन्यवाद. तर बॉस फायटर ओवळे 34 धावा वाचवायच्या असतील तर आता प्रचंड मेहनत करावी लागेल. अंपायर सिग्नल नो बॉल, फ्री हिट. मॅच कडे लक्ष केंद्रित करूया. 34 धावांचं टार्गेट, एकूण धावसंख्या 5. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली करून दिली समाधान. 3 मध्ये वैयक्तिक 4 वर खेळतोय समाधान कातकरी. आक्रमण केलं, हल्ला चढवला, गॅप मध्ये चेंडू जरूर आहे. एक्सलंट शॉट लाईक दॅट. अंपायर सिग्नल येईल. हा षटकार 34 धावेसाठी. आता मात्र सुरुवात चांगली होती. बॉस फायटर ओवळे संघ थोडा आपण पाहतोय बॅकफुटला चाललाय, कारण पहिल्या षटकामध्ये अनिकेतनं जेव्हा गोलंदाजी केल्या 4 धावा दिल्या होत्या आणि पहिलं गुलशन यांचे षटक आपण पाहतोय महागडे ठरले. एक षटकार, डॉट, नो बॉल आणि त्यानंतर टोटल रन्स पाहिल्या तर आतापर्यंत 11. विजयासाठी 34 धावांचं लक्ष. गोलंदाजी मार्कर गुलशन, समोर उभा आहे समाधान कातकरी. ऑन साइडला ड्राइव्ह करतोय, सहज ठोकतोय, मात्र इथं बॅड लक. आउटफील्ड मध्ये अडथळा, 2 धावा रोखू शकत नाहीये. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 3 धावा सुद्धा पूर्ण होतील. या 3 धावेच्या मदतीनं कुंडेवालच्या पॅव्हिलियन मध्ये आनंदाचं वातावरण. संघ पोहोचलाय 14, करायच्या 34. आता इक्वेशन अनालिसिस फक्त 20 धावेपासून दूर आहे.
येणारे 20 चेंडू आणि 20 धावा. सामना सोपा झालाय. विजयासाठी आता इथून पुढे प्रयत्न करावे लागतील ते बॉस फायटर ओवळे या संघाला. धावसंख्या धावफलकावर एकूण धावसंख्या पाहूया. 14. गुलशन ऑन साइडला गॅप मध्ये फटका जरूर आहे. या क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. तुफानी अल्ला सुरुवात अप्रतिम. आपल्या तगड्या खेळानं मन जिंकतोय तो संतोष आणि समाधान. संघ पोहोचलाय. एकूण धावा 18. आतापर्यंत चेंडू झालेत 5. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये केलेली दणक्यात सुरुवात. एकूण धावसंख्या इथे धावफलकावर 18. बॉस फायटर ओवळे बॅकफुटला. हा तडाखा चेंडू उंच जरूर आहे. इशारा येईल आणि आणखीन एक तुफानी अल्ला. षटकार चौकारांच्या आतषबाजी. या षटकारानं आता एकूण धावसंख्या आपण पाहूया. संघ पोहोचलाय. पहिल्या षटकामध्ये केलेली पिटाई. एकूण धावा धावफलकावर 24. 34 करायच्यात. 18 बॉल आणि फक्त 10 धावेची गरज. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो. सामना मात्र सोपा झाला कुंडेवाल संघाला. 18 मध्ये 10 करायचे. संतोष आणि समाधानच्या तुफानी खेळानं आता मात्र सर्वांची मन जिंकलेत. ओव्हर नंबर 2 बॉस फायटर ओवळे. सुंदर मैदान पाहतोय. पहिला चेंडू. प्रचंड मेहनत करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल. बॉस फायटर ओवळे संघाला डॉट बॉल फेकणं, विकेट घेणं. 24 झाल्या. 34. एकही विकेट मिळत नाही. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 24 धावा. पुढचा चेंडू. आक्रमण करतोय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. झेल होणार का. यस गुड कॅच. समाधान कातकरी आउट. पहिला धक्का मिळालाय. सामना सोपा आहे. नवीन फलंदाज बघा किती आनंदाने गेलाय. त्यांना माहिती आहे सामना सोपा झालाय. सिंगल डबल न सुद्धा कव्हर करू शकतो. नेक्स्ट मॅच टॉस करायचं आपल्याला. बेंडकळ आणि एकता बंगारपडा. लास्ट कॉल. आयोजकांकडून लास्ट कॉल आला असाल तर संपर्क करा लगेच. बेंडकळ आणि भंगारपाडा कारण 10चा लॉट्स आहे आणि ज्यांचा हाय स्कोर असेल त्यांना बाय आहे. हा नियम असल्या कारणाने आम्ही विनर सुद्धा खेळू शकत नाही. तरी आपण याची नोंद घ्या. सामना सोपा होत चाललाय. सिंगल डबल न बॅटिंग करत असताना आता संघ पोहोचलाय. एकूण धावा धावफलकावर 25. 2 धावा. टोटल रन्स पाहूया. स्कोर कार्ड 26. सेकंड ओव्हर 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 26. अजूनही विजयाचं कॅल्क्युलेशन पाहिलं तर आता 15 चेंडू आणि 8 धावांची गरज. फटका चांगला आहे. डीप कडे. फिल्डर रेडी. ओ गुड कॅच. 14 बॉल 8 धावा. अशा गोलंदाजी गरज आहे. डॉट बॉल विकेटची गरज आहे जर सामन्यामध्ये बॉस फायटर ओवळेला जिंकायचं असेल तर. शेवटचा कॉल झालाय बेंडकळ आणि भंगारपाडा. काही अडचणी डिफिकल्टीज असतील तर आयोजकांना कॉल करा आपण. कारण जो सामन्याचा रुटीन लागला मॅचचा त्या रुटीन मध्ये मॅच झाल्या पाहिजेत. कारण आज फायनल आहे. 5 वाजेपर्यंतच या मैदानावर परमिशन असते आणि अनेक बंधने असताना आपण ही स्पर्धा पाहतोय. सरपंच चषक आणि माजी सरपंच चषकाची ही स्पर्धा आहे. 34. कुंडेवालचं पारड जड आहे मात्र इथे धाव घेण्याची तयारी. धाव बाद होईल. ओवळे संघ कमबॅक करू शकतो का हा प्रश्नचिन्ह सुद्धा इथे निर्माण झाला. मात्र आता विकेट 3 गेल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय क्रिकेटमध्ये रंग कसा बदलला जातो. 24 आल्यानंतर आता एका धावेसाठी विचार करावा लागतोय. तर जुगल करत आलेत बेंडकळचे कॅप्टन. ग्रेट प्लेयर. चला टॉस करूया. एकता बंगारपाडा. चेतनला पाहूया आपण. या संघामध्ये सुद्धा सिद्धेश
आणि टॉस इथे केला जाईल. 4 षटकं कंपल्सरी चेस. हाय स्कोरला बाय आणि टॉस इथे होते. तर बेंडकलनं टॉस जिंकलाय. डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे. 4 ओव्हर मॅच. एकूण धावसंख्या धावफलकावर टोटल रन्स पाहूया. संघ पोहोचला एकूण धावा 26. सामना मात्र सोपा आहे. तसं आपण काही अंशी का म्हणूया, जर 1-2 मोठे फटके आल्या तर या सामन्यामध्ये पारडं जड असेल कुंडेवाल संघाचं. बॉस फायटर ओळ आहे. 12 चेंडू 8 डावेची गरज. 12 चेंडू आणि 8 डावा. बारा चेंडू आणि 8 डावा. ओव्हर नंबर 3. अनिकेत संतोषनं 3 मध्ये 10 वर खेळतो. आणि हा फटका. ओ व्हेरी क्लोज. क्षेत्ररक्षक प्रयत्न नक्कीच करत होता, मात्र अनिकेतच्या या फटक्याने आता कुंडेवालचं पॅव्हलियन सज्ज झालाय. 6 टोटल रन्स पाहूया. 34चं टार्गेट. एकूण धावसंख्या धावफलकावर 32. फक्त 2 धावेची गरज. नेक्स्ट बॉल. आक्रमण केलं, हल्ला चढवलाय, जरूर झेल होणार का? आणि अश्विनला आपण तिथे जरूर पाहतोय. सामना जिंकलाय. कुंडेवाल संघानं सहज विजय प्रस्थापित केला, पराभूत केलं बॉस फायटर ओवळे संघाला. कुंडेवाल संघानं कुठेही जायचं नाहीये. द मॅन ऑफ द मॅच संतोष कातकरी. मॅन ऑफ द मॅच. ग्रेट इनिंग. संतोषला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. थोडं लक्ष कमी असल्या कारणानं ओवळे संघाने